केंद्र सरकारने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला मंजूर दिल्यानंतर त्याचे तीव्र असे पडसाद पश्चिम बंगालमध्ये उमटत आहेत। काँग्रेस सरकारच्या काळात ज्या प्रकारे काश्मीरमधील हिंदूंवर अगणित अत्याचार होत होते, काश्मीर पंडितांच्या माता भगिनींवर अत्याचार झाले, त्यांची घरं जाळली गेली, त्यांच्या जमिनी लुटल्या गेल्या, अशाच पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये शमशेरगंज, धुलियान, सुती, जंगीपूर आणि मुर्शिदाबाद येथे भागामध्ये हिंसाचार उसळलेला आहे। अनेक जणांचे मृत्यू झालेत, शेकडो मालमत्तांचे नुकसान केलेलं आहे। परिस्थिती अत्यंत मुर्शिदाबादची तर गंभीर आहे। शेकडो हिंदू घर सोडून गेले आहेत आणि त्या धार्मिक संघर्षात आणि जाळपोळीत हिंदूंच्या 100 कोटी रुपयाच्या मालमत्तेचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ते सरकार याकडून कुठल्याही पद्धतीचं हिंदूंचं संरक्षण होत नाही आहे। ती परिस्थिती हाताळण्याकरता त्या अपयशी ठरलेल्या आहेत। पूर्ण कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये दुकानांची, गाड्यांची जाळपोळ होत आहे। ममता बॅनर्जी यांचं सरकार आल्यापासून हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत। बांगलादेशमधील मुसलमानांना त्या ठिकाणी आसरा दिला जातो आहे। मतांची मतपेटी आणि एक मतं घेण्याकरता हिंदूंवरती जे अत्याचार चाललेले आहेत त्याला हवा देण्यात येत आहे। अनारुल्ला बांगला जमात या हिंसाचाराच्या मागे आहे। हिंदूंचं संरक्षण न करता तृणमूल काँग्रेसचे नेते हिंदूंनीच मुसलमानांचा वेश परिधान करून हिंदूंवर हल्ले केले, अशा पद्धतीचे चुकीच्या पद्धतीची विधानं हे तृणमूल काँग्रेसचे नेते करतायत। आणि म्हणून पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचं सरकार बरखास्त करावं आणि त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी शिवसेना पक्षातर्फे आम्ही करीत आहोत। माननीय पंतप्रधान त्या आणि राष्ट्रपती यांनी याकडे लक्ष द्यावं आणि हिंदूंचं संरक्षण त्या ठिकाणी करावं। ममता बॅनर्जी आणि त्यांचं सरकार पूर्णपणे ही परिस्थिती हँडल करण्याकरता सपशेल ते अपात्र ठरलेले आहेत आणि ममता बॅनर्जींना घाबरून इंडीचे जे घटक पक्ष आहेत, राहुल गांधी असतील, शरद पवार, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, MK स्टॅलिन, ही सर्व मंडळींनी पश्चिम बंगालमध्ये जो हिंसाचार होत आहे, हिंदूंवरती जो अत्याचार होत आहे, यावर यांनी मौन बाळगलेलं आहे। हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्या उद्धव ठाकरे यांना माझं आव्हान आहे की ममता बॅनर्जी यांना मातोश्रीवरती चहापाना करता, सँडविच खाण्याकरता जेव्हा आपण बोलवता आणि हिंदूंवरती अत्याचार जेव्हा होत आहेत, आपला पक्ष हिंदुत्ववादी आहे म्हणून म्हणता, तर हिम्मत असेल तर आपण हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात ममता बॅनर्जींचा निषेध करावा आणि ते सरकार बरखास्तीची जी आम्ही मागणी केलेली आहे त्यास पाठिंबा द्यावा। आज हिंदू पश्चिम बंगाल सोडून, मालमत्ता सोडून पळून जात आहेत। उभाटा गप्प का? हिंदूंच्या वरती जे अन्याय होत आहे त्यावर इतर लोक गप्प का? सरकारने याबद्दल पावलं उचलावीत आणि ममता बॅनर्जी यांचं सरकार बरखास्त करावं। शिवसेनेचं शिष्टमंडळ पश्चिम बंगालमध्ये जाणार आहे
आणि ज्या हिंदूंवर अत्याचार झालेले आहेत त्यांना शिवसेनेतर्फे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने सुद्धा त्यांना मदत देणार आहेत, पाहणी करणार आहेत आणि जो अत्याचार होतोय त्याच्या विरुद्ध जाब आम्ही विचारणार आहोत. वारंवार अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती, महिलांवरचे अत्याचार असेल, मात्र तरीसुद्धा या सगळ्या संदर्भात कुठेतरी पश्चिम बंगालचे सरकार आहे ते अपयशी होताना दिसत आहे. कारण त्या ठिकाणच्या आमदारांवर देखील, त्या ठिकाणच्या पोलिसांवर देखील आमदार हात उचलताना आपल्याला पाहायला मिळतं. मुस्लिम मतांसाठी ममता दिदी लाचार झालेल्या आहेत. सरकारच्या डोळ्यात देखत हिंदूंना जीव वाचवण्याकरता त्यांना पलायन करावं लागत आहे. कायम हिंदू विरोधी भूमिका या सरकारने घेतलेली आहे. मतांसाठी लागून चालन ही सर्व मंडळी करतायत आणि यापूर्वीसुद्धा या बंगालमध्ये खूप अत्याचार हिंदूंवर झालेले आहेत. 26/11चा दहशतवादी जो हल्ला झाला तहूर राणा याच्याप्रमाणे ममता बॅनर्जी वागतायत. त्यांचं नाव ममता बॅनर्जी काढून ममता राणा करा ही परिस्थिती आता आलेली आहे. अनेक हिंदूंची कुटुंब विस्थापित झालेली आहेत आणि बंगालमध्ये वारंवार हिंदूंवर अत्याचार झालेले आहेत. 2018मध्ये रामनवमीच्या दिवशी राणीगंज शहरामध्ये दंगल उसळली होती आणि पंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा 2023मध्ये दंगली घडवल्या, हिंसाचार त्या ठिकाणी निर्माण केला. 2024मध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळीसुद्धा हिंसाचार त्या ठिकाणी उसळला होता. हिंदूंचं जगणं त्या पश्चिम बंगालमध्ये मुश्किल झालेलं आहे. म्हणून आम्ही ममता दिदींचा तीव्र निषेध करतो. माझं ममता दिदींना राज्यघटना मान्य नाही आहे का? कायम घटना बदलणार म्हणून अशी भूमिका करून लोकांमध्ये अपप्रचार करणारे त्या पश्चिम बंगालमध्ये हिंदूंना निर्भयपणे जगण्याचा अधिकार नाही का? हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मुस्लिम तुष्टीकरणाच्या नादामध्ये घटनेची मोडतोड पूर्णपणे ममता बॅनर्जी यांनी केलेली आहे आणि ही हुकुमशाही संपवण्याकरता ते सरकार बरखास्त करण्याची मागणी शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे. नाशिकमध्ये देखील असा हिंसा वाढलेली आहे. दर्गा येथे बांधकाम पूर्ण झालं आहे. रात्री मात्र राऊतांचं म्हणणं आहे, संजय राऊतांचं ही कारवाई उद्या देखील केली असते. नाशिकमध्ये देखील मेळावा आहे, शिबिर आहे, त्यातच असं विधान. हे बघा, पूर्णपणे नियोजित ती तोड कारवाई होती आणि ती पूर्ण करण्यात आलेली आहे. उभाटाच्या मेळाव्याचा आणि त्या तोडक कारवाईचा काही संबंध नाही आहे. आता माणसं तिथं जर जमलीच नसतील, माणसं येणारच नसतील, त्या तोडक कारवाईचा काय संबंध? संजय राऊत, तुमचा तो दर्गा तोडण्यास विरोध होता का? कधी तोडला, काय तोडला हा विषय बाजूला ठेवा. तुम्ही जाहीर करा ना की बाबा आमचा तो दर्गा तोडण्यामध्ये विरोध होता, दर्गा तोडायला नाही पाहिजे होता. जो अनधिकृत दर्गा आहे, गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी तो बांधलेला आहे, लोकांच्या रहदारीकरता अडथळा होतोय. विशिष्ट समाजाचे लोक येऊन कुठेही रस्त्यात काही बांधणार असतील, आजूबाजूची जागा गिळंकृत करणार असतील, तर सरकार काय डोळ्यावर पट्टी बांधून गप्प बसणार आहे का? प्रशासन कारवाई करणार. तुमचा दर्गा तोडायला विरोध होता का हे स्पष्ट शब्दात सांगा ना. हे बघा, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही घेऊन जातोय आणि याचं उत्तर लोकांनी दिलेलं आहे. विधानसभेमध्ये आम्ही 80 जागा लढवल्या, त्यातल्या 60 जागा आम्ही निवडून आणल्या. शिल्लक सेनेने, उभाटाने 100 जागा लढवल्या. 20 जागा जेमतेम निवडून आलेल्या आहेत.
त्यामुळे बाळासाहेबांचे विचार कोण घेऊन चाललंय, कोणाच्या पाठीमागे लोक आहेत, हे लोकांनी सिद्ध केलेलं आहे. तुम्ही बोलायची गरज नाही आहे. आज तुम्हाला AIच्या माध्यमातून बाळासाहेब आता पक्षात राहा, उभाटत राहा, हे AIच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या तोंडी तुम्ही वाक्य टाकताय. भावने प्रधान वातावरण करण्याचा प्रयत्न करताय. लोकांना बाळासाहेबांना विनंती करायला लावताय AIची टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून की आता उद्धव ठाकरेंना सोडून जाऊ नका, आदित्य ठाकरेंच्या मागे उभे राहा. हे खोट्या नाट्या टेक्नॉलॉजी वापरून शिवसेने प्रमुखांच्या तोंडी ही वाक्य तिथे तुम्ही AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वापरता आणि बाळासाहेबांचं भाषण त्या ठिकाणी AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करायला लावताय. किती वाईट वेळ तुमच्यावर आलेली आहे. ही वेळ का आली याचा विचार संजय राऊत आपण करा. ही वेळ आली कारण बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचं हिंदुत्वाचा मुद्दा, हिंदुत्वाचं तत्त्व आपण विसरलात. ज्या बाळासाहेबांनी वक्फ कायदा रद्द करा ही त्यांची मागणी होती, पण आपण मुस्लिम मतांच्या तुष्टीकरणाकरता आपण वक्फ सुधारणा विधेयकालाच विरोध केलात. याचं उत्तर जनता येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला नक्की देणार. बाळासाहेबांच्या आवाजाने ट्रेझर लॉन्च करतात, त्याचा फायदा नक्की येणाऱ्या काळात लोकांना होणार आहे. पुन्हा शिबिरं घेतली जाणार आहे. हे बघा, जनता आणि शिवसैनिक हे हुशार आहेत. सुरुवातीच्या काळात रडून सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे की बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदेसाहेबच पुढे घेऊन जाऊ शकतात. संपूर्ण पक्ष रिकामा झालेला. ज्या नाशिकमध्ये आपण गेलायत, आपण मेळावा घेतायत, किती लोक तुमच्यासोबत राहिलेले आहेत. ठाणे मुंबईनंतर पहिला विजय संभाजीनगर आणि नाशिकने दिला. आज नाशिकमध्ये तुमची दयनीय परिस्थिती आहे, दयनीय अवस्था आहे. सर्व लोक तुम्हाला सोडून चाललेले आहेत आणि जे आहेत ते सुद्धा काही दिवसात तुम्हाला सोडून जाणार आहेत. लिहून घ्या. आज तुमचा मेळावा सुरू आहे. तुमच्या सभागृहातील 80% सभागृह येणाऱ्या काळामध्ये रिकामं होणार आहे. तुमचे नगरसेवक, तुमचे नेते, तुमचे लोकप्रतिनिधी तुम्हाला सोडून जाणार आहेत. त्या सभागृहामध्ये आज जे उपस्थित आहेत त्यात आज लिहून ठेवा. आजची वेळ माझी पत्रकार परिषदेची वेळ आणि काही दिवसात तुम्हाला या गोष्टी कळतील. त्यामुळे तुम्ही आम्हाला आणि शिवसैनिकांना AI टेक्नॉलॉजीच्या आधारे बाळासाहेबांच्या तोंडी काही वाक्य तुम्ही जर टाकताय, त्यांनी शिवसैनिक आता भुलणार नाहीत. खचलेलं मन आणि खचलेला पक्ष आणि खचलेली वृत्ती आणि खचलेला नेता, एवढंच मी याच्यावरती बोलेन. सर, काल एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी मुलाखत घेतली, त्यानंतर आज संजय राऊतांनी सांगितले की सत्तेशिवाय ते ऑक्सिजन लागतं. सत्तेचा ऑक्सिजन. संजय राऊत, मी तुम्हाला नेहमीच म्हणतो की जळकं लाकूड आहे ते. बहुतेक काल पुन्हा राजसाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेसाहेब यांची भेट झाल्यामुळे पुन्हा त्यांच्यातनं धूर निघायला सुरुवात झालेला आहे. जिथून जागा मिळते तिथून त्यांचा धूर निघतो. आता काल जर एकनाथ शिंदेसाहेब आणि राजसाहेब ठाकरे जर भेटले असतील तर संजय राऊतांमधून धूर येण्याची गरज काय? तुम्ही त्यांच्या त्या दिवाळीमधल्या पुस्तक प्रदर्शनाला गेला होतात. का गेला होतात? काल तुम्ही म्हणता आमरसपुरी खायला गेला होतात. परवा तुम्ही ज्या दिवाळीमध्ये त्यांच्या पुस्तक प्रदर्शनाला भेट द्यायला गेला होतात तेव्हा काय खाण्याकरता गेला होतात ते सांगा ना. हे धूर आहे, धूर निघतोय. एकनाथ शिंदे साहेबांचं जे वाढतं महत्त्व आहे, लोकांमधील जे स्थान आहे,
या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी जे एक स्वतःचं वलय निर्माण केलेलं आहे त्याबद्दल जो जेलेसी आहे ती संजय राऊत यांची वेळोवेळी बाहेर पडते. त्यांचं असं देखील मत आहे, अमित शहा हे महाराष्ट्रातील 3 पक्षाचे प्रमुख आहेत, पक्ष चालवत असतात आणि मध्येच अधूनमधून रामदास आठवलेंना देखील पक्ष चालवला असतो असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे जे प्रमुख आहेत असं म्हणतात. कसं आहे त्यांचा पक्ष पूर्वी संजय राऊत पवारसाहेबांच्या सांगण्यावरनं चालवायचे. पवारसाहेबांनी शिंदेसाहेबांचा सत्कार केला तेव्हापासून राहुल गांधी आणि सोनिया गांधी त्यांचा पक्ष चालवतात. याआधी आदित्य ठाकरे यांची नाईट लाईफवाली चौकडी तो पक्ष चालवत होती. त्यावेळी संजय राऊतांचा पण आक्षेप होता. त्यामुळे पक्ष चालवणं हा काय प्रकार असो, बाहेरची मंडळी, तो संजय राऊतांना खूप मोठा अनुभव आहे. कारण त्यांनी तो त्यांचा उभाटा जो उरलेला सुरलेला जो पक्ष आहे शिल्लक तो चालवायलाच दिला आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या चरणी वाहिलेलं आहे. त्यामुळे ते तशा पद्धतीची वक्तव्य करतात अनुभवावरून. शिवसेनेच्या राज्यसभेच्या उभाट्या गटाच्या ज्या खासदार आहेत प्रियंका चतुर्वेदी त्या पण नाराज आहेत आणि त्या पण बाहेर पडण्याच्या ह्याच्यात अशी एक चर्चा सुरू आहे सध्या. तर तो विषय त्यांना माहिती. मला वाटत नाही त्याच काय प्रियंका चतुर्वेदी सोडा, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे 3 सोडून सगळेच त्या ठिकाणी नाराज आहेत. त्यामुळे कोणाकोणाची नावं मी घेऊ आणि कोण कोण कुठे जाणार. संजय राऊत पण यापूर्वी नाराज होते, पण आता राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या पेरोलवर ते असल्यामुळे त्यांची नाराजी थोडी दूर झालेली आहे आणि पूर्ण पक्षच पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्यातले नाराज आहेत आणि सर्वजण त्यांना सोडून जाणारे 3च लोकांचा पक्ष राहणार आहे. नाशिकमधल्या निर्धार मेळाव्यात म्हणाले की 8 लाख महिला या लाडक्या बहीण योजनेतून कमी केल्या आणि त्यांना फक्त 500 रुपये मिळणार. हे बघा, लाडकी बहीण योजना काय कमी केल्या, काय ठेवल्या, आम्ही बघून घेऊ ना. आम्ही लोकांना शब्द दिलेला आहे, तो शब्द आम्ही पाळणार आहोत. सरकारी योजना कुठल्याही असतील, एका योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो. निराधार म्हणून ज्या योजनेचा तुम्ही लाभ घेताय आणखी 10 योजनांचा लाभ घेऊ शकता येत नाही. त्यामुळे काही संख्या कमी झाली असेल. ज्या भगिनींची नावं कट झाली असतील किंवा त्यांचे पैसे कमी झाले असतील ते कुठल्या तरी योजनेमधून, निराधार योजनेमधून सरकारकडनं अनुदान घेत आहेत. एका वेळी एकच योजनेचा लाभ घेऊ शकतो. हा नियम आहे, कायदा आहे आणि तो कायद्याप्रमाणे आम्ही वागतोय. तर तुम्हाला कशाला त्याचा त्रास व्हायला पाहिजे. असं म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला जेव्हा योजना अंमलात आली त्यावेळी कुठल्या अटी शर्ती नव्हत्या, मात्र आता ते सरकारवरती ताण पडतो त्यामुळे महिला कमी. बघा, अटी शर्ती तेव्हाही होत्या, अटी शर्ती तेव्हाही होत्या. लाडकी बहीण योजना जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल, तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल, इतर योजनेचा लाभ घेता. आपण निराधार आणि गरीब महिलांकरता ही योजना सुरू केलेली आहे. घरात 4 चाकी गाडी असेल, तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल, तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुम्हाला सरकारी पैसे द्यायचे का. त्यावेळी तुम्हीच टीका करत होतात, सरसकट सगळ्यांना पैसे देत आहे, सरसकट सगळ्यांना पैसे स्क्रुटनी होणारच आणि ती स्क्रुटनी करतोय आपण. करोडो महिला याच्या लाभार्थी आहेत, तुम्ही चिंता करू नका. पार्श्वभूमीवरती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि दादा पवार यांना देखील भाषण करून दिलं नाही. मात्र आता दादा म्हणतात यापुढे देखील आम्ही 2-2 मिनिटं तरी बोलणार. आता शुक्राचार्य कोण आहे, त्यांनी भाषण कट केलं असं माहिती पडली नाही, मला काही त्या संदर्भात माहिती नाही आहे. दादा काय म्हणाले आणि दादा काय नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी तर तुम्हाला सांगितलं की माझ्या दृष्टीने बाबासाहेबांना नमन करणं, बाबासाहेबांचं चरणी मस्तक झुकवणं हे माझ्या दृष्टीने फार मोठं काम आहे. 360 अंशातला 1 अंश जरी मला मिळाला बाबासाहेबांचा तरी मी पावन होईल हे शिंदेसाहेबांनी सांगितलं आहे. त्याच्यामुळे भाषण हा विषय
किंवा त्यांना संधी दिली नाही दिली ही काही कल्पना आम्हाला नाही. हेतुपुरस्पर जर कोणी केलं असेल तर ते चुकीचं आहे, हे सुद्धा मी या ठिकाणी बोलेन. सर, युतीमध्ये सरकारमध्ये खच्चीकरणाचं राजकारणाचा जोरात चालू आहे. गेल्या आठवड्यात आपण सगळ्या बातम्या बघतोय आणि अचानक राजसाहेब ठाकरेंची शिंदे साहेबांनी भेट घेतली. त्यामागचं महापालिकेच्या निवडणुका किंवा अन्य काही कारणं आहेत का? एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की ते माझे मित्र आहेत, आम्ही वारंवार भेटत असतो आणि त्याचा आणि निवडणुकींशी काही संबंध नाही. एका पक्षात आम्ही काम केलेलं समविचारी आम्ही आहोत आणि राजसाहेब कायम माझ्या संपर्कात असतात, त्यामुळे आम्ही भेटलो. राजकारण कशाला करायला पाहिजे त्याच्या पाठीमागे? काही असतात. राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलेलं आहे. राजसाहेब ठाकरे यांनी कायम शिंदे साहेबांबद्दल वैयक्तिक कौतुक केलेलं आहे. त्यांच्या स्वभावाचं, त्यांच्या मदत करण्याच्या वृत्तीचं नेहमी त्यांनी गौरव केलेला आहे. तर एकनाथ शिंदे साहेब भेटले तर कोणाला कशाला वाईट वाटायला पाहिजे? संजय राऊत कोण ठरवणार की कोणी कोणाला भेटावं, कोणी कोणाला भेटू नये? गपचूप दिल्लीतल्या भाजपा नेत्यांना भेटतं तेव्हा आम्ही काही टीका करतो का तुमच्यावर? नाही करत ना. 2 दिवसापूर्वी सर चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचा मोठा वाद झाला होता. त्याच्यानंतर खैरे हे मातोश्रीवर गेले. त्यानंतर आता ते म्हणतात की आमचा कसला वाद नाहीये आणि संजय सिरसाट यांनी पण खैरेंना शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर दिली होती. तर काय वाटतं? बघा, चंद्रकांत खैरे ज्येष्ठ नेते आहेत. मुंबई ठाण्यानंतर मराठवाड्यामध्ये शिवसेना वाढवण्याकरता त्यांचं फार मोठं योगदान आहे. परंतु आता त्यांची योग्यता, असे बरेच नेते आहेत, दिवाकर रावते आहेत, लीलाधर ढाके आहेत, यांची योग्यता आणि यांची पात्रता त्यांना डावलून आज नवोदित काही लोकांना त्या ठिकाणी स्थान दिलं जातं. हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे. उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे की चलनी नाण्यालाच ते महत्त्व देतात. ज्यांचा उपयोग नाही, त्यांना मान नाही, ते चंद्रकांत खैरेंना निवडुंगाचं झाड समजतात. फळी देणार नाहीत आता आणि फुलंही देणार नाहीत असं त्यांच्याबद्दलचं वक्तव्य, असं मला कोणीतरी सांगितलं. त्यांचा उपयोग काय, अशा पद्धतीची वक्तव्य चंद्रकांत खैरेंबद्दल करतायत. आता चंद्रकांत खैरे आणि उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे ते ठरवतील एकत्र राहायचं का बाहेर पडायचं. चंद्रकांत खैरेंचा आम्ही नेहमीच सन्मान करणार. ते ज्येष्ठ नेते होते. चंद्रकांत खैरे यांना आम्ही आमंत्रण दिलं आहे, त्यांचा योग्य मान सन्मान आम्ही राखू. आता त्यांनी ठरवायचं आहे की अपमान सहन करायचा आहे का असंच खितपत पडायचं आहे, का अंबादास दानवेंची शिवांची लाखोली ऐकायची, हे चंद्रकांत खैरे ठरवतील. आमचं काय त्याच्यावरती. चावल्या प्रकरणात अनेक जण आता ट्विट करतात, त्यावर बोलतात. राजू पाटील मनसेचे माजी आमदार त्यांनी देखील ट्विट केलेलं आहे की बहुतेक भिडे गुरुजी विसरले असतील, दारात आलेल्या कुत्र्याला कुत्रा टाकायचा असतो असं सूचक उत्तर त्यांनी ट्विट केलेलं आहे. कोणावरती त्यांनी निशाणा साधला असं? राजू पाटील यांच्या बाबतीत मी काही बोलणार नाही आहे, कारण पराभवाने ते खूप खचलेले आहेत आणि खचलेल्या मनोवृत्तीतून कायम टीका टिप्पणी ते करत असतात आणि खचलेली मनोवृत्ती आहे त्यामुळे त्या संदर्भात काय बोलणार, त्यांच्याकडनं दुसरी अपेक्षा काय करणार. किशोरी पेडणेकरांनी सांगितलं की माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर आला, काम करून गेला, मुंबईची वाट लावून गेला, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका केली. किशोरी पेडणेकर यांच्या संदर्भात मी काय बोलू. कधी काय बोलतात, कधी काय ट्विट करतात, त्याचा अर्थ काय लावतात, कधी नाराज असतात, कधी हसतात, कधी नाचतात. त्यांची परिस्थिती, मी आणि ते एकाच वेळी महापौर होतो, त्यामुळे त्यांची खरी परिस्थिती काय आहे, त्यांची मानसिक स्थिती काय ही मला माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्याला काय आपण किंमत देणार. 350 रुपयाची जी बॅग आहे मृतांच्या वरती, जी आम्ही 350 रुपयात घेतलेली आहे, मृत आत्म्यावरती जी टाकण्याची प्लास्टिकची बॅग आहे, ती किशोरी पेडणेकरांनी 7,000ला घेतलेली आहे. मृतांच्या टाळूवरचं सुद्धा लोणी खाणारे
यांना कुठल्या कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदारावरती बोलण्याचा अधिकार आहे का? तीच बॅग तीच कंपनी ठाणे महानगरपालिका 350 रुपयात घेते, मी महापौर असताना. तीच बॅग किशोरी पेडणेकर 7,000 रुपयात घेतात. त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा वक्तव्य केलेलं आहे, आपल्याला शिबिर लागत नाही, आपल्याला मैदान लागतं. या महायुती सरकारचा हनीमून पिरियड बघा कसा आहे. आजच तेच नाशिकमधलं खचलेलं आहे. नाशिकमध्ये तुम्ही मेळावे घ्या, ते शिबिरं घ्या, रोज संजय राऊत जाऊन बसतात, तरीसुद्धा नाशिकमध्ये कोणच शिल्लक राहिलेलं नाही. त्या सभागृहात बसणारे, वरच्या स्टेजवर बसणारे नाशिकमधली मंडळी येत्या काही दिवसात कुठे असतील? आदित्य ठाकरेंनी शेवटचा फोटो काढून ठेवावा त्या संपूर्ण सभागृहाचा. काही दिवसात त्यांना कळेल त्याच सभागृहात स्टेजवर बसणारे आणि स्टेजच्या खाली बसणारी मंडळी कुठे असतील. आदित्य ठाकरेंनी शेवटचा फोटो काढून ठेवावा. आदित्य म्हणाले सर रेशनशी नाराज झाले, म्हणजे त्यांची नाराजी नाट्य सुरू झाले, आता ते गावाला जाते. आदित्य ठाकरे त्यांना गाव आहे, ते शेतकरी आहेत, आपल्या गावी जातात. तुम्ही रात्रीचे कुठे कुठे जाता ते एकदा जाहीर करू का आम्ही? एकता कपूर आणि कोणती आता नावं आलेली आहेत, चँकी पांडे, आणखी कोण, अशी वेगवेगळी नावं आहेत. ती लोक तुमची मित्रमंडळी कशी? त्यांच्यासोबत तुम्ही कुठे कुठे असता? विविध आता त्या काही आत्महत्या आणि या प्रकरणात कोणी काय नावं आणलेली आहेत. तर ती तुमची मंडळी, तुमची मित्रमंडळी कशी? ती काय राजकारणातली मंडळी आहेत का? तर ती नाही आहे. ती तुमच्या कॉलेजला होती का? तर नाही आहे. ती तुमच्या पक्षातली होती का? तर नाही आहे. सिनेसृष्टीमध्ये फार काय वेगळा प्रभाव सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, गोविंदा अशा पद्धतीचं त्यांचं काही प्रतिमा आहे का? तर नाही आहे. आपण तर एक मंत्री होतात, मुख्यमंत्र्यांची मुलगा आहे, ती कुठल्या क्षेत्रात काम करतात, त्यांची वेगळी अंग काय आहेत, अशी मंडळी तुमची मित्र कशी? रात्री तुमच्याबरोबर का असतात? याचं उत्तर पहिलं द्या. त्यांचं असं देखील म्हणणं 135 आमदार आले आणि शिंदे न चिकटले, बाहेर पडले तर ते जेलमध्ये जाते. जेलमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी ते सत्तेमध्ये गेले. अरे लोकांनी आम्हाला कौल दिलेला आहे. 80 जागा लढून आम्ही 60 जागा निवडून आलेलो आहोत. तुम्ही 100 जागा लढून 20 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे लोकांच्यामध्ये आमचं स्थान काय ते आम्हाला माहिती आहे. लोकांनी आम्हाला हा कौल दिलेला आहे. आम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही आहे. अरे काय ते तुम्ही काय वाद सुरू आहे आणि कुंभमेळ्याचा देखील पैसा कुठलातरी वाट सुरू आहे. काही वाद नाही आहे, काही नाही आहे. कथोकल्पित सगळ्या गोष्टी आहेत. आमचं एकदम टकाटक काम चालू आहे, टकाटक संसार सुरू आहे. पालकमंत्री ठरो ना ठरो काही कामामध्ये प्रॉब्लेम आहे का? एक घर आहे, एक कुटुंब आहे. आपण सुद्धा एका कुटुंबात राहत असतो. एका वडिलांचे 3 मुलं असतात, 3 भाऊ असतात. मोठे झाल्यानंतर ते कुटुंबच असतं. पण 3 भावांमध्ये 100% हे मतं जुळतात असं नसतं. पण वेळेला सगळेजण एकत्र येतात. प्रत्येकजण प्रत्येकाच्या घराचं अस्तित्व वेगळं ठेवतो, पण फॅमिली म्हणून, कुटुंब म्हणून सगळे एकत्र येतात असं समजा. आमचं तसं चालू आहे. मात्र कुंभमेळ्याचा पैसा कोणाच्या पालकमंत्र्यांच्या खिशात जाणार असं देखील सवाल उपस्थित आहे. आत्तापर्यंत जर आदित्य ठाकरे तसे टीका करत असतील तर मुंबई महापालिकेचा पैसा हा यांच्या खिशात जात होता हे मान्य करतायत. सर, अयोध्येतील राम मंदिरला उडवण्याची धमकी आलेली आहे. इकडचे जिल्हा अधिकारी आहेत, त्यांना मेल देखील आले. सरकार समर्थ आहे. अशा काही ज्या वृत्ती आहेत त्यांना तोंड देण्याकरता आम्ही समर्थ आहोत. सरकार समर्थ आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे सर, आपने बताया कि कहा कि राष्ट्रपति एक
तुम्ही ऐक ना, हिंदीमध्ये वेगळं घे ना, ह्याच्यामध्ये नको. वेगळं घे हिंदीमध्ये, मी वेगळं देतो हिंदीमध्ये. नको, हिंदीमध्ये वेगळं देतो. प्रेम तर काय लाईव्ह चालू नाही ना, हिंदीमध्ये वेगळं देतो ना तुला. रिजवान तो पुन्हा येणार माझ्याकडे घेऊन, ते एका वेळी हिंदी आहे. हां हां हां, म्हणून त्यावेळी ते घे ना हिंदीमध्ये देतो तुला. हिंदीमध्ये हे काढलं की देतो ना. तुम्ही कोणाला हिंदी पाहिजे ना त्यांनी या, मी त्यांना देतो. तुम्ही का हिंदीमध्ये बोलत होते मराठीमध्ये चालते असं विषय होतो. सगळे राहू द्या, तुम्ही हिंदीमध्ये जा, आम्ही सगळेजण रेकॉर्डिंग करतो. ऑफिसला पाठवायचं काम आमचं आहे. सर बताइए सर, बंगाल के ऊपर आपका एक राष्ट्रीय दिवस करना चाहिए, हिंसा जो है काबू में नहीं आ रही सर. पश्चिम बंगाल में मुर्शिदाबाद, धुलियान, सूती, जंगीपुर, शमशेरगंज, यहाँ वक्फ अमेंडमेंट बिल आने के बाद हिंदुओं पे भारी अत्याचार हो रहे हैं. पुलिस के सामने हिंदुओं की मालमत्ता जला रहे हैं. लोग पश्चिम बंगाल छोड़ के, मालमत्ता छोड़ के भाग रहे हैं. वहाँ बहुत बड़ा हिंसाचार उठ गया है. लेकिन पश्चिम बंगाल सरकार उस पर ध्यान नहीं दे रहा है. हिंदू खतरे में वहाँ है. सिर्फ मुस्लिम वोटों के तुष्टीकरण के लिए ममता बनर्जी और पूरी सरकार मुस्लिम समाज को सपोर्ट करके जो हिंदुओं पे अत्याचार हो रहा है वो सिर्फ देख रही है. इसीलिए हम लोग ये मांग करते हैं कि पश्चिम बंगाल सरकार बर्खास्त करे. कायदा सुव्यवस्था की जो अपनी भूमिका है वो ममता बनर्जी वहाँ निभा नहीं रही है. इसीलिए वो सरकार बर्खास्त करे, वह राष्ट्रपति राजवट लागू करे. ये मांग हम लोग शिवसेना की तरफ से कर रहे हैं. जब से तृणमूल कांग्रेस वहाँ सत्ते पे आई है तब बांग्लादेश के मुस्लिम लोग वहाँ बढ़ रहे हैं. उसकी भी जांच होनी चाहिए. अपनी वोट बैंक बनाने के लिए उनके ऊपर कार्रवाई नहीं हो रही है और मुस्लिम तुष्टीकरण के वजह से हिंदुओं पे अत्याचार हो रहा है. ये काम ममता बनर्जी और उनकी सरकार कर रही है. दिन दहाड़े पुलिस के ऊपर भी अत्याचार हो रहे हैं, सरकारी अधिकारियों के ऊपर अत्याचार हो रहे हैं. हिंदू वहाँ से पलायन कर रहे हैं. हिंदुओं के हित में, हिंदुओं का बचाव ममता बनर्जी की सरकार कर नहीं सकी है. इसीलिए वो सरकार बर्खास्त करे. ये मांग हम लोग कर रहे हैं. सर आपने कहा था कि उद्धव ठाकरे ने इस चीज़ को समर्थन करना चाहिए आपको. देखो, उद्धव ठाकरे खुद की पार्टी जो उबाटा है वो हिंदुत्व हमने छोड़ा नहीं, इसी तरह की बातें कर रहे हैं. ये उनकी धमक नहीं है. जो ममता बनर्जी को अपने मातोश्री पे सैंडविच खाने के लिए बुलाते हैं, वे हिंदू हित की बात करते हैं, तो उन्होंने हिंदू हित के बारे में ममता बनर्जी का विरोध करना चाहिए, उनको निषेध करना चाहिए. मैं उद्धव ठाकरे जी को ऐलान करता हूँ, अगर हिंदुओं के हित में आपकी पार्टी है तो ममता बनर्जी के इस्तीफे की आप मांग करें. अगर सचमुच आपकी पार्टी हिंदुओं के हित में काम कर रही है तो. उनमें हिम्मत नहीं है. ना राहुल गांधी में हिम्मत है, ना स्टालिन में हिम्मत है, ना शरद पवार जी में हिम्मत है कि ममता बनर्जी का निषेध करें और ममता बनर्जी का विरोध करें. हमारा शिवसेना की तरफ से हम लोग मांग करते हैं ममता बनर्जी का सरकार बर्खास्त करे. सर, इस प्रकार से देखा जाए, सर ईडी ने एक नॉमिनी नोटिस दिया हुआ है जिसको कांग्रेस प्रेसिडेंट कर रही है सोनिया गांधी और रॉबर्ट वाड्रा के ऊपर. आपको क्या लगता है सर? देखो, करोड़ों की प्रॉपर्टी 50 लाख में खरीदी हुई दिखाई तो ईडी क्या आँख खोल के बैठेगी क्या? करोड़ों की प्रॉपर्टी सरकार से ज़मीनें लेते हैं और करोड़ों 2-4 हज़ार करोड़ की प्रॉपर्टी 50 लाख में अब करार करते हैं, तो ये गलत है ना. तो कार्रवाई तो होंगी.
उनका कहना है कि साजिश है सर। आपको अरे कोई चोर बोलता, चोर चोर कहते हैं क्या मैंने चोरी की? अगर आप चोर नहीं है तो साबित करो। करोड़ों की प्रॉपर्टी 50 लाख में जमाई लेता है, जमाई को दान देना चाहिए सासू माँ ने, लेकिन जो सरकार से करोड़ों रुपए की ज़मीन आपने ली है, जो पार्टी की प्रॉपर्टी है, वो आप 50 लाख में दे रही है, तो जांच तो होगी ना, क्यों नहीं होंगे? सर नासिक में अनुचित चोरी गई है, आज चोरी गई हाईकोर्ट की ऑर्डर के बाद, और वहाँ पर तनाव है। देखो, नियोजित प्रशासक का वो प्लान था। वहाँ लोगों की बहुत तकरारें थी, बेकायदेशीर मस्जिद थी, रास्ते में मस्जिद थी, वहाँ सार्वजनिक वाहतूक के लिए भी तकलीफ हो रही थी, और गलत तरीके से वहाँ जो उद्योग बोलते हो वहाँ चल रहे थे, इसीलिए वो कार्रवाई हो गई। संजय राउत का आरोप है कि हमारे वहाँ पर सवाल चालू था, उसको क्रिकेट आगे संजय राउत क्या करेगा, आरोप करेगा? संजय राउत को मेरा यही कहना है, वो जो मस्जिद, जो दरगाह, जो तोड़क कार्रवाई उसके ऊपर हो गई है, उसको आपका पाठिंबा है कि आपका विरोध है, ये जाहिर करो। ये आगे उल्टा सिल्टा बातें मत करो। आपका विरोध है तो जाहिर करो, हमारा विरोध है। उल्टा सुल्टा घुमा घुमा के क्यों बात कर रहे हैं? सीधा बोलो। एकनाथ शिंदे की मुलाकात हुई राज ठाकरे के साथ, उनको ऑक्सीजन की जरूरत थी, इसलिए उन्होंने मुलाकात की। इस तरीके से देखो, राष्ट्र की भूकंप होने वाला है। एकनाथ शिंदे साहब की जो लोकप्रियता बढ़ रही है, सब लोग एकनाथ शिंदे जी को चाहते हैं, इसीलिए संजय राउत की जलन हो रही है, और जलन की वजह से वो धुर आ रहा है। जो जलता हुआ लकड़ा रहता है, आपको मालूम है, वो बुझने लगता है तो वहाँ से धूर आता है। वैसा वो धूर आ रहा है, जिधर जिधर जगह मिलती है संजय राउत के शरीर से, वहाँ से वो धूर आता है। उसी तरह का वो धूर आ रहा है, उसकी जलन हो रही है। एकनाथ शिंदे आमदार था, नगर सेवक था, अभी मंत्री बना, मुख्यमंत्री बना, उप मुख्यमंत्री बना, सब उसे चाहते हैं। मुझे कोई नहीं लोग बुला रहे, मुझे क्यों नहीं चाहते? वो जलन है, वो जलन बाहर आ रही है। सर, जब से इंडिया अलायंस बनी है, तब से देखा जाए तो राहुल गांधी जी ने सावरकर जी के ऊपर वक्तव्य किया था, या फिर अभी का ममता बनर्जी के सरकार में जो हो रहा है, हिंदुओं का अत्याचार हो रहा है, लेकिन इसके ऊपर उद्धव ठाकरे या उनकी सेना जो है वो खामोश दिखाई दे रही है। लाचार है वो, इसीलिए वो खामोश है। सत्ता के लिए, कुर्सी के लिए उन्होंने अपनी पार्टी का जो तत्व है वो छोड़ा है उद्धव ठाकरे उन लोगों ने। राहुल गांधी कुछ भी करे, हिंदुत्व के खिलाफ बोलने दो, सावरकर को गाली देने दो, लेकिन मुझे सपोर्ट करे। अभी मेरे साथ कोई नहीं है, कांग्रेस के 2-4 वोट वो तो मुझे मिले, इसीलिए वो लाचारी कर रहे हैं, इसीलिए कुछ भी नहीं बोल रहे। सत्ता और कुर्सी के लिए पूरे विचार उन्होंने छोड़ दिए। सर नासिक में आदित्य ठाकरे अभी सभा में समारोह कर रहे थे कि ये शिविर जो है, ये शिविर में हमें बड़ी मैदान की जरूरत है जहाँ पे हमारी सभा होगी, ऐसा कह रहे हैं। मैं उद्धव ठाकरे जी, कौन बोले, आदित्य ठाकरे जी, आदित्य ठाकरे जी को मैं यही कहना चाहता हूँ, वो सभागृह का स्टेज के ऊपर का फ़ोटो निकाल के रखो, सभागृह के अंदर जो लोग बैठे उनका फ़ोटो निकाल के रखो, और कुछ दिन में वो लोग आपके साथ में है क्या वो टैली करो, बस इतना ही मैं कहता हूँ।